कर्मचाऱ्यांकरिता मोठी आनंदाची बातमी आहे. माननीय सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल आहे. तर पाहूया कोणता निकाल आहे. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे हक्क आहेत का, हा सवाल अनेकांकडून उपस्थित होतो. तर चला पाहूया. याबाबत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने 2018 मध्ये एक महत्वाचा निर्णय दिला होता. या निर्णयात माननीय उच्च न्यायालयाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा कायमस्वरूपी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे हक्क देण्याचे आदेश दिले होते. आता याच उच्च न्यायालयाच्या निर्णयाला माननीय सर्वोच्च न्यायालयात आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील नांदाल नगर परिषदेने आव्हान दिले होते. माननीय सर्वोच्च न्यायालयात याबाबत नगर परिषदेकडून याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेवर आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळतात की नाही याबाबत महत्वाचे आदेश दिले आहेत. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे हक्क मिळवण्याचे आदेश दिले होते. माननीय उच्च न्यायालयात दाखल झालेले हे प्रकरण 1994 मध्ये नांदाल महानगरपालिकेसाठी तृतीय पक्ष कंत्राटदाराने नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबत होते. माननीय उच्च न्यायालयाने आपल्या 2018च्या निकालात संबंधित कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखेच वेतन, भत्ते आणि अन्य लाभ देण्याचे निर्देश दिले होते. मात्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश रद्द केले होते. माननीय न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने हा महत्वाचा निकाल दिला आहे. हा निकाल देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी नेमणुकीची प्रक्रिया ही संबंधित एजन्सी किंवा कंत्राटदाराच्या निर्णयावर अवलंबून असते, ज्यामुळे या दोन प्रकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये मूलभूत फरक निर्माण होतो. याच कारणांमुळे कंत्राटी आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. यामुळे सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा 2018चा निकाल अवैध ठरवला होता. माननीय सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे हक्क मिळत नाहीत हे अधोरेखित होते. माननीय सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देताना असेही स्पष्ट केले की जर दोन्ही वर्गामध्ये म्हणजेच कंत्राटी आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव नसेल तर मग कायम कंत्राटी व तात्पुरती या भरती प्रक्रियांचा मूलभूत उद्देश साध्य होणार नाही. थँक यू.